नमस्कार. या गीता संध्यावर्गात सर्वांचे मनापासून स्वागत करते. नासतो विद्यते, वीवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. भावो नाभावो विद्यते, परत वीवरती आघात. सतः उभयोरपि दृष्टोन, द्रुवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. दृष्टोंतस, तवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. अवग्रहावरती आघात येणार नाही कारण अनुनासिक आहे. हां, अंत म्हणताना आपण अंत म्हणताना अवर आघात देतो का? नाही देत. दृष्ट हा अंत असा तो संधी विग्रह आहे. अंत हा असा. दृष्टोंतस, तवरती आघात. त्वनयोस, योवरती आघात कारण जोडाक्षराची पूर्वतयारी करणार आहोत, जोडाक्षर आहे. तत्व, त्या स्तवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. तत्वदर्शिभिः, दवरती आघात कारण पुढे जोडाक्षर. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. छान म्हणा. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः. उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. उभयोरपि दृष्टोऽन्तस्तनयोस्तत्त्वदर्शिभिः. नाही येते ना. हां, उभयोरपि दृष्टोऽन्तस् म्हणा. उभयोरपि दृष्टोऽन्तस्. उभयोरपि दृष्टोऽन्तस्. उभयोरपि दृष्टोऽन्तस्. त्वनयोस्तत्त्व त्वनयोस्तत्त्व दर्शिभिः. त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. येतंय? नाही जमलं. त्वनयोस्तत्त्व, स घेतला आहे त्यामुळे त्वनयो म्हणा. त्वनयोस्तत्त्व दर्शिभिः. उभयोरपि दृष्टोऽन्तस्. त्वनयोस्तत्त्व दर्शिभिः. उभयोरपि दृष्टोऽन्तस्. त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. उभयोरपि दृष्टोऽन्तस्. त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. पूर्ण घेऊ ओळ, म्हणता येते. त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः म्हणता एकदा गद्यात.
त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः त्वनयोस्तत्त्वदर्शि त्वनयोस् उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः उभयोरपि दृष्टोऽन्तस्तनयोस्तत्त्वदर्शिभिः. आलं म्हणता नाही काय होतंय कुठे हे होतंय हां दृष्टोऽन्तस् दृष्टोऽन्तस् त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. उभयोरपि दृष्टोऽन्तस् उभयोरपि त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः तनयोस्तत्त्वदर्शिभिः. तनयो नाही ना म्हणत आहे त्व त्व म्हणताय ना त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. उभयोरपि दृष्टोऽन्तस् उभयोरपि त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः तनयोस्तत्त्वदर्शिभिः. सांगू पूर्ण ओळ उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. त्वनयोस् दातावर दात मागणं जीभ रेटायची आणि श्वास सोडून द्यायचा उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. आला म्हणा उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. छान म्हणा बरं आता सगळ्यांनी उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. म्हणा उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. ते दृष्टोऽन्तस् हे जेव्हा येईल तो स झाला की त साठी आपण जीभ वरती लावणार आहोत त्वनयोस कारण व पण म्हणायचं आहे हो की नाही त्व त्व त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः म्हणा हां पूर्ण ओळ म्हणा उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. छान म्हणा उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः म्हणा उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. परत एकदा उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. पूर्ण श्लोक बघा नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः म्हणा नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्तनयोस्तत्त्वदर्शिभिः. छान म्हणा नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्तनयोस्तत्त्वदर्शिभिः. छान नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. छान
म्हणा. सतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः म्हणा. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तस्त्वनयोस्तत्त्वदर्शिभिः. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. दुसरा अध्याय 16वा श्लोक. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोऽन्तः तु अनयोः तत्त्वदर्शिभिः. अन्वय असा आहे, असतः भावः न विद्यते, सतः अभावः न विद्यते, तत्त्वदर्शिभिः तु उभयोः अपि अनयोः अन्तः दृष्टः. थोडक्यात जे असत आहे ते कधी अस्तित्वात असत नाही आणि जे सत आहे ते कधी नाहीसं झालं, त्याचा अभाव झाला असं होत नाही. इथे दोन समीकरण आपल्याला लक्षात ठेवायचे. असत म्हणजे जे कधीही नव्हतं ते, आणि सत म्हणजे जे शाश्वत कायम असतं ते. हे सगळं विश्व सत आणि असत या दोन ध्रुवामध्ये विभागलेलं आहे. मग जे असत आहे, थोडक्यात आपण आपल्या सोयीसाठी असत्य असं म्हणूया. जे असत्य आहे ते झालं असं म्हणता येईल का? जे नाही ते आलं असं म्हणता येईल का? हे जसं योग्य नाही तसं असतः भावः न विद्यते. असत पदार्थाचं अस्तित्व असत नाही आणि जो सत पदार्थ आहे त्याचं अस्तित्व कधी नाहीसं होत नाही, त्याचा अभाव उत्पन्न होत नाही. थोडक्यात भगवंत कशाकडे निर्देश करतायत, कशाकडे संकेत करतायत? तुमच्याकडे जे आहे ते नेमकं सत आहे का असत आहे? जर तुम्ही म्हणालात सत आहे तर सतचा अर्थच हा आहे की ते शाश्वत आहे. आणि जर तुम्ही म्हणालात नाही 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 ते असत आहे, तर असतचा अर्थच जे मुळात नाहीच आहे ते आहे. समजून घ्यायची गोष्ट आहे. आपल्याला हा शब्दच्छल वाटेल, पण जर आपण स्वतःच्या अस्तित्वाला सत मानतो आहोत, सतचा अर्थ काय? जे त्रिकाला बाधित आहे, जे कधी नष्ट होत नाही ते. जर मी सत आहे असं मानत असाल तर सतचा नाश कधी होत नाही. आपल्या जाणीवेचा, माझ्या त्या ज्याला चिती शक्ती, संवेद्य शक्ती, संवित्ती म्हटलेलं आहे नाथ संप्रदायामध्ये, तिचा कधी लोप होत नाही. आणि ह्या उलट तुम्ही स्वतःला असत मानत असाल, जे नाशिवंत आहे, क्षणभंगूर आहे, आत्ता आहे पण उद्या नाही, ते सगळं त्याच्यासाठी आपण रडावं का? हा प्रश्न आहे. मी म्हणजे कोण नेमकं? हा देह का आत्मा? जर आत्मा म्हणजे मी असेल तर आत्मा हा सत आहे, तो कधी नष्ट होणार नाही. आणि जर मी म्हणजे देह असेल तर देह हा नाशिवंत आहे, तो नष्ट होणारच आहे. म्हणजे आता आपला मी नेमका कुठे अडकलाय तो बघायला हवा. जर मी देहामध्ये आहे असं वाटत असेल, देह म्हणजे मी आहे असं वाटत असेल, तर देह हा नाशिवंत आहे, तो असत आहे. कारण आज आहे पण उद्या नाहीसा होईल. आत्ता धीड ठीक दिसतोय, थोड्या वेळानं कोणाला माहिती काय कुठे असेल. म्हणजे त्याला सत म्हणता येत नाही, असत तो आहे. जर तो असत असेल तर त्या असतच्या जाण्या येण्यामुळे जो सदैव आहे त्या आत्म्याला फरक पडता कामा नये. आदर्शतः अजून थोडं सोपं करूया. म्हणजे काय? एक माणूस असा बसला होता आणि त्या माणसाला अचानक भास झाला
भास कसला झाला? तिथे दुसरा कोणीतरी माणूस आला आणि येऊन तो नाहीसा झाला. आता त्याच्या पटकन लक्षात आलं, त्याला वाटलं की कोणीतरी आलंय, त्याने पाहिलं, पण पाहिल्यावर त्याच्या लक्षात आलं अरे कोणी आलं नाही, आपल्याला फक्त भास झालाय. मग आता हा जो भास झाला, त्या झालेल्या भासामुळे त्याने आनंद मानावा का दुःख मानावं का काहीच मानू नये? अरे बापरे, मला भास झाला, वाईट झालं म्हणून त्याने रडावं का अरे मला फक्त भासच झाला होता याचा आनंद मानावा? अजून स्पष्ट होण्यासाठी एक दृष्टांत देतो. गुरुजीएफ नावाचा एक फार मोठा विचारवंत जर्मनीमध्ये अलीकडच्या काळात होऊन गेला. आणि त्याचं वैशिष्ट्य असं, तो आपल्या शिष्यांना छोट्या छोट्या गोष्टी सांगून त्यांना विचार प्रेरित करत असे, विचार प्रवण त्याने केलं. स्वतः विचार करा. एकदा झालं असं, अचानक तो झोपेतून जागा झाला आणि रडायला लागला. शिष्याने विचारलं, ओ महाराज, का एवढे गुरु, एवढे विद्वान, तुम्ही का असे रडताय? ते म्हणाले, मी स्वप्नात फुलपाखरू झालो होतो. अरे म्हणाले, चांगली गोष्ट आहे, स्वप्नात फुलपाखरू झाला होता, त्याचं काय वाईट वाटायचं, त्याचं काय दुःख मानायचं? त्यावर गुरुजी फसला आणि म्हणाला, मला आता कळत नाहीये की मी आहे असं स्वप्न फुलपाखराला पडलं होतं का मी फुलपाखरू आहे हे स्वप्न मला पडलं. नेमकं खरं काय? फुलपाखरू खरं आहे का मी खरं आहे? या खऱ्या खोट्याच्या चिकित्सेत पडून आपण आनंदी व्हायचं का दुःखी व्हायचं हे आपल्या हातात आहे ना. आपण बहुत करून याच संभ्रमात पडतो. म्हणजे काय, आपण बोलताना सुद्धा बोलतो ना की माझा हात दुखतोय. हात दुखणं आणि मला दुखणं याच्यात काहीतरी फरक आहे का? हात म्हणजे मी नाहीये. जर हात म्हणजे मी असतो तर पंचायत पंगू किंवा थोट्या माणसांची झाली असती. ज्या लोकांना काही अपघातामुळे हात गमवावा लागतो ते नाहीसे झाले असते ना. पण हात नसला तरी तो माणूस हयात असतो. तसं माझं अस्तित्व दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर अवलंबून नाही. मी आत्मरूप आहे, मी जाणीव आहे, मी ते शुद्ध चैतन्य आहे. हे जे शुद्ध चैतन्य जेव्हा देह आहे की नाही ह्या जाणीवेवर अवलंबून असत नाही, तेव्हा तो त्या देहबंधनातून मुक्त झाला, तो देहाच्या पलीकडे गेला असं म्हणता येतं. हे मी सांगतोय अशासाठी, देह आहे म्हणजे मी आहे, देह नाही म्हणजे मी नाही, ही जी भावना जीवाच्या ठाई दृढमूल झालेली असते. आपण रडतो कशासाठी? देह आला किंवा देह गेला, देहाला इजा झाली किंवा देहाला सुख मिळालं तर आपण त्याच्यात सुख दुःख मानत असतो. पण मुळात हा देहच जर खरा नसेल, मुदलातला देहच आभासी असेल, तर त्याला काही इजा झाली काय, नाही झाली काय, तो राहिला काय, नाही राहिला काय, आपल्याला फरक पडता कामा नये. हे भगवंताचं विधान आहे. म्हणून न असतः भावः विद्यते, न सतः अभावः विद्यते. जे आहे ते नाहीसं होणार नाही, म्हणजे आत्मा आहे तो नाहीसा होत नाही. आणि जो देह असत मुळात आहे, जो आभास आहे तो आहे असं होत नाही. तो कितीही वाटला, भासला तरी त्या भासण्यामुळे तो आहे, तो असेल असं घडत नाही. त्यामुळे या सत आणि असतचं हे स्वरूप जाणून सद असतचा विवेक करून जे तत्वद्रष्टे आहेत, उभयोः अपि अंतः दृष्टः अनयोः तत्वदर्शिभी, या दोघांचं सत आणि असतचं शेवटचं रूप काय, अंतिम सत्य काय आहे, तो अंत, तो शेवट, त्यांचा सिद्धांत हा तत्वद्रष्टे लोक, ते वास्तव पाहणारे, सत्य पाहणारे, सत्यद्रष्टे, सत्यशोधक लोक या दोघांचं शाश्वत सत्य शोधतात. सद आणि असत मध्ये शेवटचं काय आहे, अर्थात सत आहे. त्यामुळे ते सतला जाणून शोकाकुल होत नाहीत, दुःखी होत नाहीत, शोक करत नाहीत. जो नाही, जे नाही त्याचा शोक नाही, आणि जो आहेच त्याच्या येण्या जाण्याची चिंता नाही. हे भगवंत या 16व्या श्लोकातून सुचवत आहेत.